मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त असं 20 मिनिटात तयार होणारा खमण ढोकळ्याची रेसिपी। ही गुजरात फेमस मस्त अशी रेसिपी आहे। चला तर मग मंडळी, वेळ कशाला वाया घालवायचा, झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण सर्वप्रथम याचं प्रीमिक्स बनवून घ्यायचं आहे। प्रीमिक्स बनवण्यासाठी इथे मी 250 ग्राम बेसन घेतलेला आहे। आपलं नॉर्मल जे बेसन असतं ते आहे। 1.5 TSP मीठ, 1 TSP सायट्रिक ॲसिड आहे, जे आपण लिंबूचं सत किंवा लिंबूचं फूल म्हणतो ते आहे। 4 TBSP म्हणजे 4 मोठे चमचे साखर घ्यायची आहे। तसेच 2 इनोचे पॅकेट्स घ्यायचे आहेत। 1 पाव बेसनसाठी 2 इनोचे पॅकेट पुरेसे होतात। आता हे सर्व मिक्सरमध्ये काढून घेतल्यानंतर छान असं चर्न करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून साखर बारीक होईल। तुम्ही बघू शकता किती छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपण हे प्रीमिक्स एअरटाईट कंटेनरमध्ये 2 ते 3 महिने छानपैकी स्टोअर करू शकतो। मी ह्यातील अर्ध्याच प्रीमिक्सचा आता ढोकळा बनवणार आहे, बाकीचा मी नंतर यूज करणार आहे। तर ढोकळा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण एक ताट ग्रीस करून घ्यायचं आहे। तुम्हाला ज्या भांड्यात करायचं आहे ते भांडं ग्रीस करून ऑलरेडी पाणी तापवण्यासाठी ठेवलेलं होतं, त्यामध्ये हे ताट गरम करण्यासाठी ठेवायचं आहे, जेणेकरून ढोकळ्याची प्रोसेस थांबणार नाही आणि तो छान असा फुगेल। जर तुम्ही पाणी आणि ताट दोन्ही अगोदर गरम नाही केलं तर तुमचा ढोकळा स्पॉन्जी होणार नाही। सो ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। आता इथे मी एका पातेल्यात 200 ml पाणी घेतलं आहे, म्हणजेच 1 कप पाणी आणि 2 TBSP तेल घेतलं आहे। दोन्ही एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे। मिक्स झाल्यानंतर त्यातील अर्ध बेसन आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे। बेसन घातल्यानंतर ही प्रोसेस इतकी फास्ट करायची आहे, नाहीतर त्यातली पूर्ण एअर निघून जाईल आणि छान असं मिक्स सुद्धा करायचं आहे। तुम्ही बघू शकता मी किती छान असं फास्ट मिक्स करत आहे। मिक्स करून झालेलं आहे। आता आपण हे मिक्स केलेलं बॅटर त्या ताटात घालून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे, ती किती दाटसर किती पातळ त्यानुसार तुम्ही बघू शकता। छान असं सर्व बाजूने पसरून घ्यायचं आहे। झाकण ठेवून हाय फ्लेमवर 15 मिनिटं शिजू द्यायचं आहे। 15 मिनिटात परफेक्ट असा ढोकळा शिजून तयार होतो, काहीही चेक करायची गरज नाही। तुम्ही बघू शकता ताटाच्या कटा सुद्धा सुटलेल्या आहेत ढोकळ्यांच्या। ढोकळा आपला तयार झालेला आहे। थंड झाल्यानंतर आता आपण त्याला फोडणी देऊया। तर फोडणी देण्यासाठी ढोकळा असा पलटी करून घ्यायचा आहे, जेणेकरून मागच्या साईडला जाळी खूप छान अशी येते आणि ढोकळ्यामध्ये फोडणी छान मुरली जाते। तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही कट करून घ्या ढोकळा। तुम्हाला मी दाखवते किती छान अशी जाळी सुद्धा आलेली आहे। हे पहा मंडळी, किती छान असा मऊसूत सुद्धा झालेला आहे। तुम्ही बघू शकता तो दाबल्यानंतर दबून सुद्धा राहत नाही, इतका छान असा स्पॉन्जी झालेला आहे। तर आता इथे मी फोडणी देणार आहे। फोडणी देण्यासाठी 4 चमचे तेल गरम केलं आहे। 1 मोठा चमचा भरून मोहरी, 15 ते 20 कढीपत्त्याची पानं छान भाजून घ्यायची। नंतर त्यामध्ये अशा लांब कट केलेल्या हिरवी मिरची घालून घ्यायची आहे। हिरवी मिरची छान अशी भाजली गेली पाहिजे, खमंग छान अशी फोडणी झाली पाहिजे मंडळी। आता ही फोडणी भाजून झालेली आहे। आपण आता ही फोडणी ढोकळ्यावर घालून घेऊया। तर तुम्ही अशा पद्धतीने घालून घ्यायची आहे। ह्याच्यावर एक दुसरी सुद्धा फोडणी दिली जाते, ती मी नंतर तुमच्यासोबत शेअर करेन। छान अशी सर्व बाजूने फोडणी देऊन झालेली आहे। ढोकळा म्हटलं की चटणी ही आलीच। तर चटणी करण्यासाठी इथे मी 1 बंच कोथिंबीर आणि अर्धा बंच पुदिना, म्हणजे जितकी तुम्ही कोथिंबीर घाल त्याच्या अर्धा आपण पुदिना घ्यायचा आहे। पाव वाटी इथे शेंगदाणे घेतले आहेत, तुम्ही खारे शेंगदाणे किंवा डाळ्या सुद्धा यूज करू शकता। 4 ते 5 हिरवी मिरची, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे आणि 4 चमचे असे दही घालून छानपैकी बारीक वाटून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता मंडळी किती छान अशी चटणी तयार झालेली आहे। ही चटणी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, असंच नाही की ढोकळ्यासोबत। चला तर मग मंडळी, मस्त असा आपला खमण ढोकळा तयार आहे। अवघ्या 20 मिनिटात तयार होतो। मस्त अशी रेसिपी आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू।